विश्वनाथ नरके आझाद चौक आझाद गणेश मंडळ या मंडळाचा कार्यकर्ता आहे। आझाद गणेश मंडळ हे दरवर्षीप्रमाणे आझाद चौकात रक्तदान शिबिरचा आयोजित केलेला आहे। आपलं मंडळ कमीत कमी 30 वर्ष झालं अविरतपणे रक्तदानाचा कार्यक्रम हा चालू ठेवलेला आहे। तरी आत्ता 4 वाजेपर्यंत 270 ते 280 जणांचे रक्तदान झाले आहे। अजून रक्तदान हे चालूच आहे। ज्यांना ज्यांना रक्तदान करायचं आहे त्यांनी आझाद चौक या ठिकाणी यावे ही नम्र विनंती। तसेच हे आझाद गणेश मंडळ हे कैलासवासी नागेश गाडवे व कैलासवासी ओंकार नरके याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतो। तसंच आम्ही बाकीचे कार्यक्रम आयोजित करतो, म्हणजे तुळजापूरला चालत जाणाऱ्या पायी चालत जाणाऱ्यांना चहा बिस्किट, गजानन महाराजाच्या पालखीला वडापाव कार्यक्रम, असे भरपूर कार्यक्रम, आपल्या गणपतीचं दरवर्षी डेकोरेशन असतं। असे भरपूर कार्यक्रम आम्ही अपंगांना मदत वगैरे वगैरे आमच्या मंडळाच्या वतीनं आझाद गणेश मंडळाच्या वतीनं सर्वजण करतात। आमचा एक 100 जणांचा ग्रुप आहे, तो सर्व कामाला अविरतपणे काम करत राहतो। कुठल्याही गोष्टीचा खंड आम्ही कार्यक्रमात पडू देत नाही हे मंडळ। नमस्कार, माझं नाव ओंकार महेश डिकोळे, मी आझाद गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता आहे। या रक्तदान शिबिर आम्ही दरवर्षी भरवतो। कैलासवासी नागेश गाडवे व कैलासवासी ओंकार रामलिंग नरके यांच्या स्मरणात आम्ही हे रक्तदान शिबिर भरवतो। गेली 30 वर्ष झालं आम्ही अविरतपणे हे रक्तदान शिबिराचं व अजून अनेक सामाजिक कार्य करतो। गेली 1 महिना झाला आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत ते या रक्तदात्यांना विनंती करण्यासाठी, ती गोळा करण्यासाठी त्यांना फोन करून ही करून त्यांना गोळा करतात व आम्हाला आत्तापर्यंत 30 वर्षात सर्व रक्तदात्यांनी पण व्यवस्थित सहकार्य केलं आहे। आम्हाला कुणालाही जास्त असे फोन करायची वगैरे गरज पडली नाही। स्वइच्छेने आम्हाला हे सगळं रक्तदान मिळत आहे। आमचं तेवढं सहकार्य सगळ्यांना आहे व त्यांचंही आम्हाला असतं। आम्ही वेळोवेळी सगळी समाजकार्य करतो। आत्तापर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत जवळजवळ 270 ते 280 रक्तदात्यांनी स्वइच्छेने इथे येऊन रक्तदान करून गेलेले आहेत व अजूनही चालूच आहे। आम्ही 6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालूच ठेवणार आहेत व इथून पुढेही आझाद गणेश मंडळाला सर्व रक्तदात्यांनी असेच सहकार्य करावे व आत्तापर्यंत जेवढं रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे सर्वांचे मी आझाद गणेश मंडळातर्फे हार्दिक आभार मानतो। प्रथम